सर्वांना सर्वप्रथम रोहिदास जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। संत रोहिदास महाराज, जसं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्याच्यामध्ये संत रोहिदास हे होऊन गेले। त्यांचा जन्म हा वाराणसी या ठिकाणी रविवारी झाला, म्हणून त्यांचं नाव रविदास ओळखलं गेलं। तसंच संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, 648वी जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त आपण इथे एकत्र झालेलो आहोत। त्यांच्या मातेचे नाव कलसी देवी, तर त्यांच्या पित्याचे नाव संतोषदासजी असे होते। त्यांचं वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालं लोणादेवी मातेशी, आणि नंतर त्यांना एका पुत्र रत्नाचा लाभ झाला, त्याचं नाव होतं विजयदासजी। संत रविदास महाराज यांचं वातावरण अतिशय प्रेमळ, भक्तिभाव असं होतं। त्यांचं वडिलांपासूनच वातावरण प्रेमळ असल्यामुळे त्यांना देखील त्याच वातावरणात राहायची सवय झाली होती। त्यांनी संत रविदासांनी ज्ञान हे गुरु रामानंद स्वामींकडून घेतलं होतं, त्यामुळे त्यांना प्रेम, भक्ती, नम्रता, परोपकार हे गुणच दैवी गुण येत होते। ह्याच्या व्यतिरिक्त कोणाची निंदा नालस्ती कधी त्यांनी केलीच नाही। त्यांनी गंगा मैयाला प्रसन्न केले, आणि गंगा मैया म्हणाली की मी प्रसन्न झाले, आणि गंगा मैया म्हणाली मनुष्य की सुंदरता ये उसके तन से नहीं देखी जाती बल्कि उसके मन से देखी जाती है। असे अनेक संत रविदास महाराज सांगायचे। त्यांनी अनेक उदाहरणं दिली। ते म्हणायचे शरीराची स्वच्छता ही साबण पाण्याने स्वच्छ होते, पण मनाची स्वच्छता ही फक्त स्वच्छ विचारानेच प्राप्त होते। संत रोहिदास महाराज नेहमी म्हणायचे अन्यायाला दिला जाणे फास, अन्यायाला दिला जाणे फास, तो आहे संत गुरु रविदास। तसे गुरु रविदास अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जायचे। संत रविदास हे पंजाबमध्ये रैदास या नावाने संबोधले जायचे। संत रविदास हे जेव्हा शिखांमध्ये होते तेव्हा शिखांमध्ये त्यांच्या ग्रंथवाणीमध्ये देखील त्यांची गाथा गायली गेलेली आहे। चला मग आपण फक्त रोहिदास जयंती साजरी नाही करायची, जर त्यांनी तसे गुण घेतले त्याप्रमाणे आपण देखील एखादा जरी गुण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला तर भविष्यात पुढे आपलं खूपच सुंदर होणार आहे। जाता जाता फक्त एवढंच म्हणेल की जब तक है आकाश में सूरज और गंगा नदी में है पानी, जब तक है आकाश में है सूरज और गंगा नदी में है पानी, अमर रहेगी इस धरती पर गुरु रविदास जी की वाणी, गुरु रविदास जी की वाणी। आणि मला बोलायला 4 शब्द दिल्याबद्दल मी मान्यवरांचे तसेच माननीय अध्यक्ष श्री भरत साळवी यांचे देखील आभार मानते, आणि सर्वांना संत शिरोमणी रोहिदास महाराजांची 648वी जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।